नमस्कार, मी संजय सोनवणी. भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवर आल्यापासून संपूर्ण भारत देशाचं वैदिकीकरण करण्याचा चंग कसा मांडण्यात आलेला आहे याच्यावर आपण असंख्य व्हिडिओ केलेत, चर्चा केली, इतिहासाबद्दल चर्चा केली, वेदांबद्दल चर्चा केली. परंतु हे वैदिकवादी सरकार आपलं वैदिकीकरण करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे, अट्टहास चालवला आहे, तो काही थांबवायला तयार नाहीत. उदाहरणार्थ 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी वैदिक काळातील आहार केवळ वनस्पती आधारित होता अशा स्वरूपाचा अख्खा धडाच विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ठेवलेला आहे. हे अत्यंत अनैतिहासिक, सामाजिक शास्त्राच्या विरोधात जाणारं, मानवी इतिहासाच्या विरोधात जाणारं हे धड्यातलं म्हणणं आहे. कारण मानवजातीचा इतिहास हा शिकारी मानव, पशुपालक मानव, शेतकरी मानव ते कृषी मानव असा होतो. आजच्या यंत्रयुगामध्ये आपण आलेलो आहोत. अशी माणसाची प्रगतीची अनेक टप्पे आहेत. आहारामध्ये माणूस अन्न संकलन ज्यावेळेस होता त्यावेळेस तो फळं, वनस्पती, खाद्य तो गोळा करायचा, त्याची शिकारही करायचा आणि खायचा. भारतामध्ये श्रमण संस्कृती आली. जैनांनी असेल, बौद्धांनी असेल, मांसाहाराचा म्हणजे जीवहत्येचाच पूर्ण धिक्कार केला आणि मांसाहार बंद केला. आणि त्यांच्यापासून नंतर वैदिकांनी स्वतःचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी नंतर मांसाहार सोडला आणि दावा असा केला की जणू काही ते पूर्वीपासून शाकाहारी आहेत. आता खुद्द आपण ऋग्वेद पाहिला, त्यांचं आदी वाङ्मय वैदिकांचं, ते रामायण असो, महाभारत असो, महाकाव्य असो, इतर नाटकं असोत किंवा वैदिक धर्मसाहित्य असो, त्यात मांसाहाराचा उलटा गौरवच केलेला आहे. अतिथीचा मधुपर्क म्हणजे जो मधामध्ये गाईच्या मांसाचे तुकडे, शिजवलेले तुकडे टाकून त्याचा मधुपर्क करायचा आणि तो कसा अतिथीला दिला पाहिजे याची वर्णनं भरपूर आहेत. म्हणजे हा वैदिक समाजच बहुत मांसाहारी होता. परंतु वैदिक काळ हा शब्द येतो आणि तो माणूस, वैदिक काळातील लोक सगळे वनस्पतीजन्य आहार खात होते असा जो एक मूर्ख विधान, मूर्ख दावा केलेला आहे त्याचा आपण परामर्श घेऊया. मुळात वैदिक काळ भारतामध्ये कधीही अस्तित्वात नव्हता. ऋग्वेदाची निर्मिती झाली दक्षिण अफगाणिस्तानामध्ये. तिथली जी टोळ्यांची वर्णनं असतील, नद्यांची वर्णनं असतील, पर्वतांची वर्णनं असतील, भूप्रदेशांची वर्णनं असतील, ती सारी दक्षिण अफगाणिस्तानशी जुळतात. हे सर्व जागतिक तज्ज्ञांनी, संघाचे सोडून, कारण संघाचे लोक एवढे मतिमंद असतात की त्यांना हे जगातले कोणत्याही तज्ज्ञ त्यांची डोकं पण लावत नाही, कारण त्यांची विधानं मुळातच दखल पात्र पण नसतात. परंतु अभ्यासक्रमात घ्यायची सुरुवात झाल्यानंतर दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. भारतामध्ये वैदिक काळ कधी नव्हता, असला तो अफगाणिस्तानात. आणि अफगाणिस्तानात हे मांसाहारीच होते. तिथे हे बैल असेल, गायी असतील, म्हशी असतील, यांचं मांस आनंदाने खायचं, हरणांचं मांस आनंदाने खायचं. नंतर भारतात आले, वैदिक संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी रामायण लिहिलं, महाभारत लिहिलं. त्या काव्यांचा उपयोग करून त्यांनी त्यात मांसाहाराचं कौतुकच केलेलं आहे. राम कसा मांसाहारी होता, रावण कसा मांसाहारी होता, पांडव कसे मांसाहारी होते, कौरव कसे मांसाहारी होते याची, आणि मद्यपान प्यायचे हे सुद्धा वर्णनं विपुलतेने, एवढ्या विपुलतेने येतात की असं वाटावं की हा समाजच मुळात दारुड्या होता काय, अशी पद्धतीने ती वर्णन आहे. इंद्राचा पखालीच्या पखाली भरून मद्य प्यायचं किंवा सोमरस प्यायचा. त्याला ते सभ्य नाव आहे ना, सोमरस म्हटलं तर सभ्य वाटतं, दारू म्हटलं की जरा थोडंसं कनिष्ठ वाटतं. ही वर्चस्ववादी वृत्ती जी आहे, दुसऱ्यांवर आपली स्वतःचं स्वामित्व लादण्याची जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती वैदिक मंडळी सोडायला आजही तयार नाहीत. वैदिक काळ भारतात कधी नव्हता, त्याचा एकही पुरावा मिळाला नाही, एकही भौतिक पुरावा मिळालेला नाही, एकाही ठिकाणी वैदिक अवशेष सापडलेले नाहीत. त्यामुळं वैदिक काळ भारतात होता हे विधानच मुळात अवैज्ञानिक, अनैतिहासिक आणि धादांत दिशाभूल करणारं आहे. आणि आता हे तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार. विद्यार्थ्यांना तुम्ही अशा ज्यावेळेस गोष्टी शिकवता
इतिहासाबद्दल त्याच्या मनामध्ये एक भ्रामक कल्पना निर्माण होते. आणि ज्यावेळेस इतर पुरावे, कारण विद्यार्थी शाळेतले धडे वाचतच नाही फक्त, आज ज्ञानाची दारं एवढी उघडलेली आहेत की आम्हाला सगळं खोटं शिकवण्यात आलं हे विद्यार्थ्यांच्याच लक्षात यायला काडी इतका सुद्धा वेळ लागणार नाही, किंचितही वेळ लागणार नाही. कारण आजचा विद्यार्थी हा तेवढा समर्थ बुद्धिशाली आहे, पण त्याला निर्बुद्ध करण्याचं काम हे RSSचे लोक, भारतीय जनता पार्टीचे लोक आणि स्वतःला जगापेक्षा आपण जगाचे महागुरु विश्वगुरु आहोत अशी वल्गना करणारे पण ते प्रत्यक्षात यांची लायकी शून्य असणाऱ्या लोकांनी हा एक वेगवान प्रवाह चालू केलेला आहे. आणि त्या पुरामध्ये काही वाहून जाईल का नाही याची भीती वाटणं स्वाभाविक आहे. परंतु परंतु या मंडळाने कळायला पाहिजे की शेवटी इतिहास हा इतिहास असतो. इतिहासातलं सत्य हे कटू असो, सुखद असो, दुःखद असो, ते स्वीकारावंच लागतं. तुम्ही लोक, वैदिक लोक मांसाहारी होते, नुसते मांसाहारी नव्हते तर गोमांस खाणारे होते, हे तुम्हाला मान्य करणं भाग आहे. ते मान्य करावंच लागेल. मान्य करणार नसाल तर तुम्ही डोळे बंद केले म्हणून का सूर्याचं उगवणं थांबवत नाही, प्रकाश असण्याचं थांबवत नाही, तुम्ही बघू शकत नाही, हा तुमचा दृष्टीदोष आहे किंवा तुम्ही पत्करलेलं, स्वतःहून पत्करलेलं आंधळेपण आहे का आंधळेपणाचं ढोंग आहे, सोंग आहे. या सोंगापासून वाचलं पाहिजे. भारतामध्ये शाकाहाराची चळवळ जी सुरू केली ती श्रमण संस्कृतीने, जैन संस्कृतीने आणि बौद्ध संस्कृतीने. त्यापासून त्यामुळे त्याच्यामागचं मुख्य कारण होतं जीवदया, कोणाची हत्या करू नये हा एक उदात्त भाव त्यामागे होता. त्यानुसार जैन धर्मीय त्या बौद्ध धर्मीय किमान स्वतःसाठी मांसाहार करत नसत, जैन अजिबातच करत नसत. बौद्धांना तेवढी अनुभूती होती की जर दुसऱ्या कोणी शिजवलेलं तुम्हाला जर भिक्षेत वाढलं तरी तुम्ही खायला हरकत नाही, परंतु स्वतःसाठी प्राणी मारू नये असं भगवान बुद्धांनी सुद्धा आपल्या आज्ञांमध्ये लिहिलेलं आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये सुद्धा घराच्या स्वयंपाकगृहात कोणत्या दिवशी फक्त प्राणी मारले जातील आणि कोणते मारले जातील जेवण करण्यासाठी याच्याबद्दल निर्बंध घातलेले आहेत. आणि विशिष्ट दिवशी प्राणी हत्या करू नये असे त्यांनी आदेश काढलेले. याचा अर्थ वर्षभर प्राणी हत्या चालूच होत्या, एखाद्या दिवशी बंद ठेवणं होत होतं. जसं आता एखाद्या दिवशी दारूबंदी असते, एखाद्या दिवशी ड्राय डे असतो, एखाद्या दिवशी सगळी मांसाहाराची दुकानं बंद ठेवली जातात. हा एक भाग आहे, तो ठीक आहे, कदाचित तोही ठीक नाही आहे, परंतु आपण त्याला ठीक म्हणू. परंतु मांसाहार होतच नव्हता. सम्राट अशोकाचा काळ इसवी सनाच्या पूर्वीचं 3रं शतक, त्याच्या आधी सम्राट चंद्रगुप्त झाला, त्याच्या आधी नंद घराणं झालं, त्याच्या आधी हर्यांक घराणं झालं, त्या बिंबिसार वगैरे सारखे महान सम्राट झाले. मांसाहार त्याज्य भारतीय समाजाला केवळ श्रमण संस्कृती लोक सोडले तर कोणालाही नव्हता. वैदिकांना तर नव्हता. वैदिकांना मांसाहार त्याज्य कधीच नव्हता. मग असं असताना विद्यार्थ्यांना तुम्ही वैदिक काळ, तेही वैदिक काळ, आता वैदिक काळ कोणता, पासून कोणतं शतक, कोणत्या राजाच्या कारकिर्दीतला, ज्ञात राजवंश भारतातले जे आहे त्यातला एकही राजवंश, मग तो कृष्णाचा वृष्टिवंश असो की रामाचा इक्ष्वाकू असो, तो वैदिक काळ नव्हता. कारण भारतामध्ये वैदिक काळ नावाची गोष्ट संज्ञा अस्तित्वात नाही. मग वैदिक काळात अमुक नव्हतं, अमुक होतं, तमुक होतं, म्हणजे काल्पनिक जग निर्माण करायचं. त्या काल्पनिक जगात काल्पनिक काय नव्हतं काय होतं याच्या परत कल्पना रचत बसायच्या. आज त्याचे धादांत म्हणजे सामान्य कादंबरीकार सुद्धा याच्यापेक्षा जास्त चांगल्या कल्पना करू शकत, कल्पनाच करायच्या झाल्या तर. परंतु यांची कल्पना शक्ती सुद्धा एवढी दुबळी आहे, एवढी खालच्या दर्जाची आहे की यांनी अक्षरशः भारतामध्ये उत्पात माजवलाय. भारतीय विद्यार्थ्यांचं वाटोळं कसं करायचं, त्याचं नुकसान कसं करायचं, त्यांना निर्बुद्ध कसं बनवायचं, त्यांना विचार करायला भाग पाडायचं नाही. खरं तर शिक्षणाचा उद्देश असतो
विद्यार्थ्यांना विचारी बनवणं, प्रश्न निर्माण करायला प्रोत्साहन देणं, कुतूहल निर्माण करणं, आणि तुम्ही त्यांच्यासमोर असं काही वाढताय की जे अस्तित्वातच नाही, तर मग विद्यार्थी प्रगल्भ होणं कदातरी शक्य नाही. मी महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो. हा धडा बदलण्यात यावा. हार काय होतं काय नव्हतं हा फार तर तुम्ही चॅप्टर वगळूनच टाका, ठेवू पण नका. परंतु धादांत खोट्या गोष्टी सांगण्यासाठी जर अशा काही कल्पना निर्माण केल्या जातील, त्याला काही उपयोग नाही. उद्या तुम्ही सांगा ब्रह्मास्त्र म्हणजे भारतातच होतं, विमानं भारताने शोधली, अंतराळयानं भारताने शोधली, मंगळावर सूक्ष्मदेहाने आमचे ऋषी मुनी जायचे, आम्ही उत्तर ध्रुव आम्ही शोधलं, अमेरिका काय आम्हाला आधीपासून माहीतच होती. यासारखे धादांत खोटे दावे अभ्यासक्रमात येणार आहेत, येत आहेत. याच्याबद्दल सावधान होण्याची गरज आहे. जर तुम्ही खरे भारताचे नागरिक असाल तर. जर भारत हा देश अभंग राहू नये, वैचारिकदृष्ट्या दुबळा व्हावा, आर्थिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या दरिद्री व्हावा, ही जर भावना असेल तर मात्र परमेश्वरच तुम्हाला वाचवो, याच्या पलीकडे मी काही म्हणू शकत नाही. धन्यवाद मित्रांनो.